देवीवर देवीवर बाप रखुमा देवीवर 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 बाप रखुमा 2020 साली आपण पंढरपूरला गेलो नाही जाता आलं पंढरीला नाही पाहता आलं विठोबाला नाही पाहता आलं ज्ञानोबा तुकोबाला नाही दिसला देव हातीवरती घालणाऱ्या पोलिसाला पांडुरंग म्हणलो आपण पीपी किट घालणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डॉक्टरला देव म्हणालो आपण आई बापाला देव मानणारी माणसं आपण मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव संस्कृती आहे आपण नाही जाता आलं पंढरीला 2020 साला अवघ्या एका वर्षात कोरोना नावाच्या विकारात 17.5 लाख माणसं अवघ्या महाराष्ट्रातली देवाघरी गेली किती लाख 17.5 लाख काही गावातले तालुक्यातले पाहुण्यागावातले परिसरातले पंचकृषीतले किती गेले 17.5 लाख जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा का म्हणून आपण राहिलो असं विचार केला 17.5 लाख माणसं गेले पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजूनच तुमचं माझं नाव नाही आलं हे जगाच्या बापाचे आपल्यावर उपकार आहेत हे कधीही विसरू नका माझ्या दादा जगातल्या सगळ्या गोष्टी पांडुरंगाच्या समोर आहे पण आज पांडुरंग या विद्यार्थ्यांमध्ये पाहणारे शिक्षक आणि शिक्षकांमध्ये विठोबा पाहणारा आपला पोरगा आज या शाळेत शिकतो जरा देवाचे आभार माना नाही जात आलं पंढरपूरला नाही पाहता आलं ज्ञानोबा तुकोबाला पण आज साक्षात पांडुरंग परमात्मा कीर्तनार एक विठोबा नाही 3 विठोबा वेटिंगला आहे जरा नशिबवान समजत होता बस पुन्हा असू नसू माझी विनंती आहे असे जमिनीला टेकलेले हात थोडे थोडे वर उचला येत्या बरोबर या हात वर या हात वर या हात वर या सर्व हात वर टाळी नका वाजू फक्त वर घ्या यावर हात आनंदाचं गाव म्हणजे वारी मोक्षाचा ठाव म्हणजे वारी समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे पंढरपूरची वारी आहे हे समर्पण हे सॅक्रिफिकेशन जगात कधी वाढला जात नाही गेला भगवंताच्या समोर आमच्या भगवंताला कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचण किती मोठ्या आहे उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगायचंय आमचा पांडुरंग परमात्मा किती मोठा आहे हे विद्यार्थ्यांचं ब्राईट फ्युचर आहे पण पालकांची मुलं शाळेत शिकणारी पोरं एक दिवस लाल दिव्याच्या गाडीत फिरल्याशिवाय राहणार नाही हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे एवढ्या हात वर वाजवा टाळी येतात जय हो Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram,
साय करू एक एका साय करू एका साय करू एक एका साय अवघे धरू सुपंथ 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 कोण जाणे कैशा परी कोण जाणे कैशा परी पुढे ठेविता पुढे ठेविता अवघे धन्य होऊ आता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण म्हणे अवधी जोडी आवडी चरणाती कोण जाणे कैशा परी पुढे ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे
कोण जाणे कैसे भरले कोण जाणे कैसे भरले कोण जाणे कैसे भरले कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता तुका म्हणे
विठाची कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबन जगरणीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंचनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री स्वामी समर्था नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुर्त प्रदेशम विधींद्रादि देवो सदास्तयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम एक एका साह्य गुरु अवघे धुरु सुपंथ कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग ए पुराण शांत बसा रे जरा पाठीचा काना ताट सरळ हाताची घडी आणि लक्ष माझ्याकडे सूर थोडा कमी करा सगळ्यांनी आता इकडे बघायचा समजा तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या टरपल खायची ना आतल्या बिया फेकायच्या बरोबर ना रे मग काय करायचं आतल्या बिया खायच्या वरची टरपल फेकायची मला मदत करा आतल्या बिया खायच्या वरची टरपल हे बरोबर आहे ना रे मग उत्तर बरोबर द्या बरं आतल्या बिया खायच्या वरची टरपल फेकून द्यायची आतल्या बिया बोला बोला आतल्या बिया आणि वरची टरपल आता तुम्हाला जशा भुईमुगाच्या शेंगा खायला दिल्या तसं खारीक खायला दिली आता काय करायचं रे आतल्या बिया फेकायच्या वरची टरपल खायची आता तुम्हाला सीताफळ खायला दिलं आतल्या बिया फेकायच्या वरची टरपल खायची नाही फेकायची आणि मधला मोगाबा तेवढा खायचा आता पेढा खायला दिला आता काय करायचं रे आता सगळंच खाऊन टाकायचं तसं कीर्तन सगळं ऐकायचं अजिबात इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही पाठीचा काना ताट आणि आता सगळं माझ्याकडे लक्ष इकडे लक्ष द्या अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला अत्यंत गोड देखना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायचं कोणाला बसलेले जरा ऐका दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा करण्याची ज्यांच्यात ताकद ते तुकाराम महाराज माना नाही तर मानू नका उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात काही नैकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात पण साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावण्याकरता वैकुंठाचा त्याग केला ना त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एवढे मोठे तुको व्याख्या कळाली जरा कीर्तनाची व्याख्या आहे का माझ्याकडे बघा आज परमादरणीय परमश्रद्धेय आणि आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान सर्वांच्या आवडते आणि आपल्या सर्वांनाच पितृछाया देणारे श्रद्धेय राजूदादा गायकवाड आणि आमच्या राजूदादांचा संपूर्ण परिवार प्रेमानं आपण त्यांना राजा भाऊ म्हणतो भाऊंचा संपूर्ण परिवार खरं तर भाऊंच्या घरातील सर्वजण आज इथंच आहेत पण आपल्या कुटुंबाला फक्त आपलं न मानणारा आणि ब्राईट फ्युचर शाळेला आपलं घरच मानणारा असा संस्थापक अध्यक्ष म्हणजे राजाभाऊ आहे लक्षात घ्या हे सगळी हे सगळे शिक्षक म्हणजे आपल्या घरातले सदस्य आहेत अशी भूमिका त्यांच्या आहेत आदरणीय आईसाहेब आणि राजाभाऊ आदरणीय ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थेच्या संचलित असणार वरचा आवाज कमी करावा आदरणीय हे असणार सुंदर ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल आणि या स्कूलमधील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्व पालक आहेत आमच्या राजाभाऊंचे चिरंजीव आदरणीय ऋषिकेश दादा या संस्थेचे सचिव आहेत त्याचबरोबर आदरणीय परमादरणीय परमश्रद्धेय तेजस दादा हे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत परमादरणीय परमश्रद्धेय माझ्यावरती ज्यांचं भावासारखं प्रेम संस्थेचं हित व्हावं भलं व्हावं ही ज्यांची तळमळ आहे ते आदरणीय तुषारदादा काळे पाटील ते सुद्धा या संस्थेचे सचिव खजिनदार आहेत आणि बाकी सर्व त्यांना सहकार्य करणारी मंडळी आहेत त्यांच्यावरती माझं प्रेम आहे त्यांची माझ्यावरती नितांत श्रद्धा आहे ज्या संस्थेचा विकास व्हावा आणि ही संस्था पुढे जावी आपलं स्कूल पंचकृषीतच काय पण तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या ताकदीनं पुढे जावं याकरता अविरतपणानं
प्रयत्न करणार. पूर्वी त्यांचे प्रयत्न होते, आताही प्रयत्न आहेत आणि भविष्यात सुद्धा प्रयत्न राहतील असे आदरणीय बाबूराव सांगळे सर एकदा सरांसाठी टाळ्या वाजवा. संस्थेची सुरुवात झाली 2019 सालात. कोणत्या सालात? 2019 आणि 2019 साल झालं की 20 सालात 22 मार्च 2020 साली पहिले लॉकडाऊन झालं. बरोबर? म्हणजे पहिली 2 वर्ष तर कोरोनातच गेली. वजा करायला काय अडचण राहिली 5 वर्ष. पण 80 विद्यार्थ्यांचा पट असताना 600च्या पुढे पट घेऊन जाण्याचं काम अवघ्या 5 वर्षात करणारी तालुक्यातली एकमेव संस्था शाळा म्हणजे ब्राईट फ्युचर आहे. असा अनेक असा पण इथं येणारा विद्यार्थी नाराज नाही. एकदा तुम्ही पोरांच्या तोंडाकडे बघितलं ना, अशी टवटवीत पोरं दिसायला लागली जणू काय उचलून काकाला द्यावा. बघा असं कशी गोरी गुमटी असं तू गुमगु बघतोय चांगला वाले सगळे एक बी उदास नाही काय नाही. एखाद्याच्या तोंडाकडे बघितले का असं वाटतं त्याला उचलून घ्यावं गाडीत टाकून घेऊन जावा. विठोबा तर बघितलं का तुम्ही? असा विठोबा निवडलाय ज्याने कुणी निवडला असेल धन्यवाद. वजन करून निवडलाय का काय कुणाशी? खतरनाक विठोबा असा पांडुरंग पण असा ताकदीचा पाहिजे तेव्हा ती भक्ताची लोट आली ती बाजूला. शाळेला धन्यवाद. त्याचबरोबर या शाळेच्या आदरणीय प्राचार्या परमादरणीय परमश्रद्धेय शीतल मॅडम काळभोर त्यांचे सुद्धा मनापासून आभार आहेत. शीतल मॅडमचं या संस्थेकरता मोठं योगदान आहे. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आमचे सन्मित्र आणि आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आदरणीय योगेश सर हगारे आणि संपूर्ण असणारा त्यांचा स्टाफ या सगळ्याला धन्यता देतो. या सगळ्यांच्या भेटीचा योग ज्यांनी जुळवून आणला आमचे परमश्रद्धेय परम मित्र माझ्या जिवलग मित्रांपैकी एक मित्राचं नाव म्हणजे आदरणीय अमोल तात्या बाबळे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो. हे कीर्तन व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा. नाही तर कसं वारीत माघारी येणं म्हणजे सुखाचं काम. पण सरळ चालता येतंय वारीत, उलट चालावं तर घोटाळा. इथं तुळस घेतलेल्या बायांना ढकलून द्यायला लागली आपण कसं तरी इथपर्यंत द्यायचं. आपला कुठं मानता महाराज. पण अगदी शाळेवर कीर्तन आणि खरं सांगता आज ब्राईट फ्युचरच्या या संस्थेमध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली ह्यात मात्र शंका नाही. मी तर म्हणतो या ब्राईट फ्युचर इंग्लिश मिडियम स्कूलचा पंचकृष्ण आदर्श घेतला पाहिजे. बरं तालुक्यात 1 नंबरची शाळा. पालक जरा ऐका. पालक आपलं पोरग स्पर्धा परीक्षेला बसावं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपलं पोरग 15वी झालेलं असतं पत्ते खेळायला गेलेलं असतं. पण आपलं पोरग लाल दिव्याच्या गाडीत फिरलं पाहिजे हे स्वप्न पाहणारे फक्त आपणच नाही, संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सगळे शिक्षक आहेत. ब्राईट फ्युचर शाळा हे लक्षात घ्या. आतापासून तयारी. बरं ज्याचा पाया मजबूत आहे त्याची इमारत पक्का. ज्याचा पायाच चांगला नाही त्याची इमारत चांगली. आणि पाया चांगला करण्याचं काम इंग्लिश मिडियम स्कूल करतं याचा अभिमान असला पाहिजे. जरा सगळे पालक आहेत या शाळेचा आदर्श का पंचकृष्ण घ्यावा. शाळेत ज्ञान शाळेत भक्ती सुद्धा असली पाहिजे ही भूमिका आमच्या राजाभाऊची. बस आपल्या शाळेत येणारं पोरग नक्कीच मोठं होईल अधिकारी होईल बस हरकत नाही. पण आपल्या शाळेत शिकलेला पोरगा भविष्यात अधिकारी जरी झाला तरी त्यानं त्याचे आईबाप नीट सांभाळले पाहिजेत ही इच्छा सगळ्या शिक्षकाची. आणि म्हणून या शाळेचं कौतुक करायचं. आता बाकी काय आम्हाला 2 तास बोलवलं जातं आम्ही कीर्तन करतो कीर्तन करून निघून जातो सगळं तिथल्या तिथं असतं. पण खरंच शाळेचा आदर्श घेतला पाहिजे. मी तर असं म्हणून इथून पुढे पंचकृषीतल्या प्रत्येक शाळेनं इंग्लिश मिडियम स्कूल दररोज शिक्षकांनी जरा शिक्षक आहेत आपल्या वर्गात गेल्यानंतर ज्ञानेश्वरीतली 1 ओवी फळ्यावर लिहून दिली पाहिजे हे लक्षात राहा. बस दररोज 1 ओवी त्याची पाठ होऊ द्या नाही होऊ द्या पण रोज 1 ज्ञानेश्वरीची ओवी. गीता अभ्यासक्रमात आल्या त्यामुळे 1 ज्ञानेश्वरीची ओवी आठवड्यात राहू द्या पण महिन्यात 1 दिवस हरिपाठ घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी असं संस्था चालक बी पाहिजे. मस्त लोकांना असं सांगायला हरिपाठ घ्या कीर्तन ठेवा. नाही तर काही संस्था चालक म्हणतात शिक्षकांना लय ताप झाला असता काय काळजी करू नका आम ठेवू जाऊ कडक लाल भडक आम कळत. त्यामुळं भाऊंचे धन्यवाद मुलांचे धन्यवाद शिक्षकांचे धन्यवाद आमच्या सगळ्या भगिनी भाऊ सगळ्यांचे पालकांचे मनापासून धन्यवाद. आज माझ्याबरोबर आलेले हरिभक्तप्राण अमोल महाराज आगलावे महाराज आदरणीय पांडुरंग महाराज मारुती महाराज आणि ही सगळी संस्था मृदंगनाद आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था इकडचे चोपदार सगळ्याच्या पायावरती नतमस्तक आहे. आदरणीय आणि माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे
पारवडी गावचं वैभव सुतार साऊंड सिस्टम त्यांचे सुद्धा मनापासून आभार. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा की ज्यांच्या माध्यमातून शूटिंग होते ते सगळेच आमचे मित्र अमोल दादा. सगळ्याच्या पायावरती नतमस्तक, हातानं टाळी आणि मुखानं नाम विठ्ठल. आता तुम्ही सगळे माळकरी आहात, आबीरधारी आहात, पंढरपूरचे वारकरी आहात आणि प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी वारकरी आहेच. आणि म्हणून हे कीर्तन ऐकायला तुम्ही आहात. काय काय व्हायला जात नाही याची जरा यादी ऐका. एक, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, मंदिराला दिलेली देणगी, एखाद्या शाळेला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही. लक्षात येऊ द्या. पोरं पुढं सगळे पोरं पुढे. आता तुम्ही काय करा, एक तासभर पोरं माझ्या ताब्यात, तुम्ही निवांत राहा. असं मी पण जुना मास्तरच आहे, पण पहिलं पोरांना शिकवायचो, आता पोरांच्या आई बापाला शिकवायचं. लक्षात बसू द्या. हे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, त्यांना तरी काय म्हणायचं, 8 वाजता आले बरं, आया 4 वाजल्यापासून उठले असतील, त्यांच्या पोराला विठोबा बनवायचा, पोराला रखमाई बनवायची, त्याला पांढरा ड्रेस घालायचा, त्याला डोक्याला टिळा लावायचा, कालपासून तयारी चालली असेल, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, इस्त्री करा, गण लावा, आबीर लावा, त्याला माळ घाला, घरी गेल्यावर काढून ठेवा. कालपासून तयारी चालली का आज आहे का देवा. पोरं 4 वाजल्यापासून जागा आहे, त्याला हाणून मारून उठावलाय, उठ वारकरी व्हायचं. कधी एकदा भात शिजतोय सारखं ओळून बघायला लागले. लक्ष द्या. आता एक, तुळशीला घातलेलं पाणी वायाला जात नाही, पंढरीची वारी वायाला जात नाही आणि शाळेला केलेली मदत आता वायाला जात नाही. आता एक लक्षात ठेवायचं, राजा भाऊनी जर आज आपल्या सारख्याला कीर्तन ऐकण्याचा आणि कीर्तन करण्याची संधी दिली तर राजा भाऊंसाठी आणि संपूर्ण शाळेसाठी एकदा मनापासून टाळी वाजवा. आता एक करायचं, आज या शाळेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच कीर्तन होते, याच्या आधी कीर्तन झालं नाही आणि ही खडकी गावातली सगळ्यात मोठी क्रांती हे लक्षात राहते, शाळेवर कीर्तन. आता एक करायचं, 3 संकल्प आज आपण केले पाहिजे. संकल्प क्रमांक 1, थोडं ताट बसा. हे पोरा थोडं ताट बसा, इकडे बघा, म्हणजे हा संकल्प नाही अजून सांगायचं. संकल्प क्रमांक 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरायला शिका. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईचे लेकर बनून एकत्र यायला शिका. झाला आपला परमार्थ चांगला. गरज 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. कुणाची बी पाय धरा, दिवृषाच्या नादाला लागणार. आता शिकलेली माणसं आहेत ना, दिवृषाच्या नादाला लागणार. दिवृषाच्या नाद का शिकलेले मोठे मोठे बिल्डर, बांधकाम व्यावसायिक, रिटायर झालेले शिक्षक, 5 आकडी पगार घेऊन रिटायर झाले ती बुवाच्या नादाला लागते. आता कालच एक बुवा गावला पुण्यात, करून ठेवलाय उग काही. एक लक्षात ठेवा, ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. वरचा आवाज कमी करा. ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा ज्ञानाचा महिमा आहे. मुलांना शिक्षण द्या. अंधश्रद्धेत काय बसता. आता वार कोण काय हे बघायला मोबाईलचा स्टेटस बघावं लागतं. एखाद्याच्या मोबाईलला जर महादेव दिसला तर समजून जायचं आज वार कोणता. कळतं. दत्त भगवान दिसले वार कोणता, गुरुवार. हनुमंत दिसले, मारुती दिसले वार कोणता. आणि खंडोबा दिसला वार कोणता, तोंडपाड झाला. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. चपल्या गेल्या तरी 7.5 जाते असं म्हणते. ज्याची गेली त्याला विचार 350ला काम लागते. बघ काही
अंधश्रद्धा डोक्यातनं काढली पाहिजे. जरा माफी मागून बोलतो. 900 कन्या पुत्र होती आणि तरी का करणे लागे पती. राजा भाऊ माझ्याबरोबर एक बीएड ला होतं शिकायला आणि ते बीएड ला होतं तरी एका देवऋषाकडे जातो आणि त्या देवऋषाची माझी गाठ पडली. देवऋषी म्हणलं जय हरी. म्हणलं जय हरी. तुम्ही असंच मला म्हणे टाळ कुटून कुटून कमरा बांधू. मी म्हणलं झालंय काय. तुमचा मित्र माझ्याकडे येतो. मी म्हणलं कशाला. पोरग व्हावा म्हणून. मी म्हणलं होत नसतंय त्याला. ते म्हणलं कसं काय. अरे लगीनच नाही झालं त्या गड्याला कुठं पुरवत असतील का. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अंधश्रद्धेतनं पोरं बाजूला काढा आणि मुलांना चांगलं शिक्षण द्या. काही गोष्टी जपल्याच पाहिजे. जरा लक्ष द्या. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, सेव्ह द ब्ल्यू आणि सेव्ह द ब्लॅक. किती रंग झाले रे पोरा. 4. सेव्ह द रेड. रेड म्हणजे रंग कोणता रे. आपल्या रक्ताचा रंग कसा आहे. रक्तदान करा. ब्लड डोनेशन काळाची गरज आहे. मी तर म्हणतो संस्थेतल्या प्रत्येक शिक्षकांना वर्षातनं एकदा तरी रक्तदान केलंच पाहिजे. आणि त्यांचं सोडा महाराज लोकांसुद्धा केलं पाहिजे. ना अमोल महाराज केलं का रक्तदान. करा. काल एका महाराजाला म्हणलं रक्तदान करीत जा. तो म्हणला बायकोच लिहून टाकते रक्त करावं कसं. रक्तदान काळाची गरज आहे. एक लक्षात राहा. अरे कोरोना नावाचा रोग आला ना तेव्हापासून बऱ्याच जणांनी रक्तदान केलं नाही. रक्तदान करून टाका. काळाची गरज आहे. जगात एखाद्याचा आपल्यामुळे जर जीव असतो तर त्याच्या इतकं पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही हे लक्षात राहा. त्यामुळे ब्लड डोनेशन गरजेचं आहे. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन हे महत्वाचं. झाड लावा. काळाची गरज आहे. कमीत कमी आपल्या सरपणापुरतं तरी एक झाड लावा. तुमच्याकडे कसं जाळते ती का पुरते ती. बोला की नाही. पुरत असती तर बोलायचं नाही. जाळते ती का पुरतात जाळतात. मग स्वतःची लाकडं स्वतः तयार केली पाहिजे. आणि दरवर्षी प्रत्येक मावणीनं नवऱ्याच्या नावाने एक झाड लावलं पाहिजे. आता वटपौर्णिमेला तुम्ही फेरे घालता. पुरणपुरींच्या आया आल्यात ना कीर्तनाला. वडाला फेरे घालता तुम्ही. अख्ख्या गावात एक वड आहे. सकाराम त्याची बायको बी तिथंच. तुकारामाबाची बी तिथंच. अख्ख्या गावात मिळून एक वड. जन्मजन्मी होच मिळू दे. बदल करा. आपल्या नवऱ्याच्या नावाने एक वडाचं झाड लावा. छोटा असू द्या पण त्याला फेरा घाला. वडाचं झाड जसं वाढत जाईल तसं नवऱ्याचं आयुष्य वाढत जाईल. गरज आहे. काळाची गरज आहे. आपलं झाड आपला द्वारा आपला नवरा आपला फेरा. डोकाला ताप देऊ. वडाचं झाड लावणं गरजेचं आहे. आता घर बांधतो आपण. अजून 5 वर्षानंतर घर बांधताना आता जसं घरात किचन आहे, आता जसा घरात हॉल आहे, आता जसं घरामध्ये बेडरूम आहे, तसं काही दिवसानंतर घरामध्ये ऑक्सिजन रूम बांधावं लागेल. म्हातारी येड्यावानी करायला लागली की उचलायचं खोलीत नेऊन टाकायचं. ऑक्सिजन रूम बांधावं लागेल. 10 वर्षापूर्वी पाण्याची बाटली खरेदी करणाऱ्याला येड म्हणलं जायचं. पाणी दुकानात मेडिकल म्हणून. आता पाण्याच्या बाटलीशिवाय पाणी माणसं पिणार. आता जसं पाण्याची बाटली आली काही दिवसांनी ऑक्सिजनच्या बाटली येतील मेडिकलमध्ये. पेट्रोल पंप निघाले तसे ऑक्सिजन पंप येतील. दुर्दैव आहे. झाडं लावा. आता इथे आल्यावर एवढं समाधान वाटलं ना मला. इतकं भारी वाटलं. ऊसाच्या शेतात कडनं सगळी शेती काळी आई. आणि एक सांगता मुळात हा गायकवाड परिवारच काळ्या आईची प्रामाणिकपणाने सेवा करणारा परिवार आहे. आणि म्हणून हे वैभव हे सगळी झाडं हे वैभवन इतकं सुंदर पाहिलं असं बरं वाटलं का. असं जिथल्या तिथं पाहिजे. झाडं पाहिजेतच. त्यामुळे वृक्ष लावा. आणि दरवर्षी झाडं नवीन लावण्यापेक्षा जे झाड लावले ते झाड जपा. आता हे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, हे डॉक्टर, कंपाऊंडर हे असतात की नाही, हे सगळे दरवर्षी झाडं लावतात. पण दरवर्षी खड्डा तेवचं झाड नवीन. आणि उगवून आलं सकारात्मक त्याची शिरड त्याच्यावर आम्ही मोकळ्या झाडं लावा. नुसत्या फोटोपुरती सामाजिक कार्य करू नका. एक झाड लावा. 100 झाडं लावायची काय गरज आहे. आपल्या नवऱ्याच्या नावानं बायकोनं झाड लावलं पाहिजे. आणि बायकोच्या नावानं नवऱ्यानं तिच्या नावाने एक झाड लावलं पाहिजे. लेकरू झालं लेकराला अभिमानानं सांगता आलं पाहिजे. बघ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला झाड लावलं होतं सावली आली. हे असलं सोडतात. आणि लग्नाच्या वाढदिवसाला उग केक का उग फुग फोड. गाडीच्या बोनटवरच बायकोला बसव, डोक्यावर बसव. उग काही करण्यात काय म्हणजे. वाढदिवस साध्यापणाने साजरे करा विनंती आहे. आता वाढदिवस साजरे करताना काळजी घेतली पाहिजे. काय करतात ते काहीतरी असतं ते उडवायचं, ते आणलं जातं, ते फोडलं जातं.
केक वरती त्यातलं प्लास्टिक पडते आणि तुमचंच लेकरू ते केक खाते. शरीराचं वाटोळ आहे त्याची, काळजी घ्या. आता ते जाळ करायचं नवीनच झालं, बंदूक घ्यायची आणि त्यातनं जाळ करायचं, दुर्घटना व्हायला लागली. बदल करा, जितकं साधं राहता येईल तितकं साधं राहा. एक गरज आहे, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा, झाडं लावा, सेव्ह द ग्रीन. आता महत्वाची गोष्ट आहे सेव्ह द ब्ल्यू. पाणी जपून वापरा. आता तुम्हाला कसं झालंय, पाणी आहे बक्कड, त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत नाही ना. त्या बुद्याला राहिले मग कळे पाण्याला किती किंमत आहे. घरात बाहेर पडताना लाईटची बटन बंद कोण करणार? पंखा चालू आहे, बटन कोणी बंद केलं पाहिजे? आपण. गेट उघडले, बाहेर जाताना गेट कोणी लावलं पाहिजे? आपण लावलं पाहिजे. घर सोडून बाहेर आलो, दरवाजा कोणी ओढला पाहिजे? आपण ओढला पाहिजे. लाईटची बचत करा. आता कसं आहे, बऱ्याच ठिकाणी असतात आकडे, त्यामुळे लाईटचं महत्व राहत नाही. सिटीत राहायला जा, 250 रुपये जळतंय, आव घ्या तासात. तुम्हाला कसं झालंय, 10 पल्या, 1 कटर, 1 गिरण, एवढा मोठा गोठा, 500 बल्ब आणि बिल येतंय 313 रुपये महिना. वीज चोरी करणं थांबवलं पाहिजे. काळाची गरज आहे. आपण जर चांगलं वागलो तर आपल्याला अनुकरण करणारी मागची पिढी चांगली वागेल, हे लक्षात ठेवा. हे बदल केले पाहिजे जरा. सेव्ह द रेड, सेव्ह द ग्रीन, सेव्ह द ब्ल्यू आणि सगळ्यात महत्वाचं सेव्ह द ब्लॅक. अक्षरांचा रंग काळा आहे. आपली पोरं शिकवा, गरज आहे. शाळेला पोरं पाठवा. एकही दिवस पोरांचं शाळेतनं नुकसान होऊ देऊ नका. 100% आज शिकवलेला धडा जन्मात कधी त्याला शिकायला मिळत नाही. पालकांनी केलं पाहिजे. पोरगं घरी आलं ना, पोराला घेऊन बसलं पाहिजे, त्याचा अभ्यास घेतला पाहिजे. आणि अभ्यास घ्यायचा म्हणजे आधी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हातात पुस्तक घ्यायचं, मन एक हातात मोबाईल, जाळ कर मोबाईलचा आणि मग पोराला शिकव. हे बदलच केले पाहिजे. पालकांनी पोरासमोर मोबाईल वापरायचा नाही. आपल्या पोराला संध्याकाळी 10 वाजता झोपायची सवय लावा आणि त्यासाठी घरातला टीव्ही पहिला बंद करा. तुम्ही मालिका बघत बसता, एक हातात मोबाईल, ते मोबाईल बघतोय तुम्ही आणि पोराला म्हणायचं लिही. ती मोबाईल मध्ये लक्ष देतो आणि पुस्तकात बघतो. मग त्याचं पुस्तकातलं लय पाठ होत नाही. चांगल्या बोले हे पाठवायला लागलं. पहिलं रस खायला ये म्हणायचे, आता काय म्हणतात रे, रस प्यायला ये म्हणलं. त्यामुळं पालकांना विनंती आहे, असा घोटाळा होऊ देऊ नका. सुधरा जरा. कसं आहे, आता पोरगच बापाला म्हणते कॉपी करायची, चलो जमायला. बापाला म्हणते आव कुठून? बापांना मी आणलाय तुला, म्या मला विचार. घोटाळा आहे. आई बापानी टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? बर, पोरग कसा आहे, चिखलाचा गोळा आहे. काही दिवस तुम्हीच पोराला म्हणताय ती युट्यूबला लावून दिलं पिक्चर, पोरग देतोय, तुम्ही पप्पा काय टेन्शन घेऊ नका, मी लावून देतो तुम्हाला. त्यामुळे असे बदल केले पाहिजेत. कसं झालंय आता, तुमच्या घरात टीव्ही जास्त झाल्यामुळे आताच पोरग, पूर्वी जर टीव्हीला दामिनी नावाची मालिका लागली तर पोरग बापाला म्हणायचं पप्पा मी मोठा झालो की पोलीस होणार. आता टीव्ही मुळे पोरग बापाला म्हणते पप्पा मी मोठा झालो तुम्हाला बुक्कीत तिंगुल देणार. झापूक झुपूक जमाना आला. कुठे येऊन बसता. आता आईच म्हणते बापाला पोरासमोर माझा बच्चा आहे, मग पोरग काय म्हणत? घोटाळा होईल. त्यामुळे बदल करा पालकांनी. आणि 2, सकाळी 4 ते 6 पोराने अभ्यास केला पाहिजे. 6 वाजता व्यायाम केला पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर आपल्या पोरांना आंघोळीची सवय लावा. जरा पालक ऐकायचं, शास्त्र सांगतो शास्त्र, विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका. 1, 3:30 ते 4:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणतात. स्वयंपाक करते मम्मी 11:30 आंघोळीला जाते. स्वयंपाक करून पारुशानं मग मला लय लोड असतो, डबाच बनवायचा असतो, सगळं होतंय. नवरा ऑफिसला गेल्यावर निवांत जाते दुपारचा आंघोळीला. 8-8 दिवस नाही केली तरी तुला काय म्हणणार नाही. आपलं अनुकरण पोरं करतात, एक लक्षात ठेवा. आणि जरा दुसरी सूचना आहे, पोरांना स्वयंशिस्त लावा. आता पूर्वी ना विहिरीवरून पाणी आणायचं, हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा. आता भाऊ किचनच्या कट्ट्यावर पाणी आलं, नळाला नळी लावायची आणि डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडायचं. नाही लय कष्ट.
अजून 5 वर्षानं जर पाहुणा घरी आला तर आपल्या घरातल्या बाया आपल्याला तांब्या भरून देणार, पाईपच तोंडाला लावणार पाहुण्याच्या प्या. मोठा झाला. बदल केले पाहिजेत. एक, अंधश्रद्धा डोक्यातनं काढायची, मुलांना चांगली सवय लावायची, जबाबदारी पालकांची. आपलं पोरगं ब्राईट फ्युचर शाळेत टाकले म्हणजे सगळी जबाबदारी त्यांची नाही, काही जबाबदारी आपली सुद्धा. आपण लक्ष दिलं पाहिजे. बरं, शिक्षक त्यांच्या पद्धतीनं कष्ट करतायत आणि शिक्षकांनी सुद्धा शाळेमध्ये येताना कमीत कमी वर्गावर आहे तोपर्यंत मोबाईलकडे नाही पाहिलं पाहिजे. हे लक्षात राहा. मोबाईल असतो, तिकडं हात घाल, तिकडं हात घाल. वर्गात कमीत कमी मोबाईल नाही पाहिजे. मी तर म्हणतो शाळेच्या आवारात मोबाईल नाही पाहिजे. आता भाऊ, एक काम करून टाका, नसलं केलं तर ते वॉकी टॉकी संघटना एकदा उभी करा. प्रत्येक वर्गात वॉकी टॉकी करा. काही सूचना असेल, काय असेल, डायरेक्ट वायरचा फोन लावा. मोबाईल बंदच, अडचणच नाही. शाळेची नाहीच ना. वा, एकदा मनापासून टाळ्या वाजवा, विचारा आहेच अगोदर. त्यामुळे दुसरी एक सूचना शिक्षकांना आता एक करायचं, अध्यात्माबरोबर विज्ञान आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म मुलांना पटवून द्यायचं. अंगाला भंडारा लावायचा आणि जेजुरीत पालखी आल्याच्या नंतर भंडारा अंगावर उधळण करायची. ही अंधश्रद्धा नाही, याच्या पाठीमागे सायन्स आहे. हळद काय करते? जखमेवर जर सगळ्यात बरं कोण करणार असेल तर ती हळद आहे. व्हायरल इन्फेक्शन थांबवण्याचं काम जर काय करत असेल तर ती हळद आहे. आळंदीतनं माऊली निघते, पालखी येते, सोबत विकारही येतात आणि विकार वाढू नयेत याच्याकरता सगळ्यात जवळचं औषध म्हणून हळद उधळली जाते. कपाला भंडारा का लावला जातो? स्किन डिसीज निघून जातात, व्हायरल इन्फेक्शन थांबतं, त्वचारोग बरे होतात. ही हळदीत ताकद आहे म्हणून भंडारा आहे. आधी आरती मग प्रसाद. आधी आरती का? सायन्स आहे. जुन्या काळात कुठं होतं सॅनिटायझर? जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं. हात स्वच्छ व्हावेत म्हणून कापूर जाळला जायचा आणि कापूर जाळल्यानंतर घर शुद्ध होते. आता हे कोरोनाच्या काळात तुम्हाला कळालं असेल त्याचं महत्व, कापूर वगैरे. मग कापरानं जाळलेली आरती आपण स्वीकारायची आणि एकदा का ती आरती स्वीकारली की हात स्वच्छ व्हायचे, जेवायला परवानगी. सायन्स आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी का प्यावं? अंधश्रद्धा नाही. तांब्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक आहेत. व्यक्तिमत्व विकासाची साधनं विज्ञान आहे, तसं अध्यात्म सुद्धा आहे, हे विसरू नका. होळीच्या सणाला बोंबलायचं का? सायन्स आहे. जुन्या काळात पोरं आजारी पडायचे, आताही पडतात. मग आपली म्हातारी आपल्याला एक सल्ला द्यायची, ज्वारीचं गव्हाचं पीठ घ्या, डाळीचं पीठ घ्या, विस्तावर टाका आणि त्याची धुरी घ्या, सर्दी गायब. पूर्वी लहान पोरांना धूर घ्यायला आवडत नव्हतं, आता लय झाले. पण त्याला आवड लागावी आणि कमीत कमी त्यानं बोंबलता का होईना पण धुरी पोटात घ्यावी म्हणून बोंबलायची प्रथा. भाजलेलं खोबरं खायचं, इम्युनिटी पॉवर वाढते. गुढीपाडव्याच्या सणाला कडुलिंब आणि गुळ एकत्र करून खायचा, रोग प्रतिकार क्षमता वाढते. हे सायन्स आहे. आपल्याला वाटतं अंधश्रद्धा आहे. होळी दिवशी अंधश्रद्धा नसते. खरी अंधश्रद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशी असते. कळतंय? होळीच्या दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या, हे कळलंय तुमच्या लक्षात? त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं काढायची, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि एकदा का पोरगा शिकला की अख्ख्या घरादाराचा विकास आहे, यात ती मात्र शंका नाही. सगळ्यात महत्वाचं आहे आता याच्याच बरोबर नदी प्रदूषण थांबवलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आता एक बदल करायचा, हे शिक्षकांनी सुद्धा आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे, नदी प्रदूषण थांबवा. आता कुठल्याही नदीत उतरा मारा, पायाला लागते काय काय, बांगड्या, वाकळा, गोधड्या, सोडून दिलेल्या साड्या. शेतकऱ्यांनी मेलेली जनावर नदीच्या कडेला कशाला टाकायला? म्हातारी मेली, समजा एखाद्या सुनबाईची सासू मेली, कल्पना करा, मेली, कल्पना करा, लय आनंदात जाऊ नका. बाय म्हणलं बरं झालं मेली, 5 मिनिट टाका बाय. तुम्हाला बरंच वाटलं असं, मेली. तिच्या साड्या, तिचे कपडे, तिच्या वाकळा कुठं सोडून देताय तुम्ही? नदीला. काय करायचं? धुवून वापरा. नसेल वाटत तर पेटवून द्या, पण नदीला सोडणं चुकीचं आहे. बरं, लय सासूवर प्रेम आहे म्हणून वाकळा सोडून देती, सोन्याचं 2 मणी सोडून दे बरं नदीला, ती देती का? बँकेचा चेक, बँकेतल्या पावत्या ती बी सोडून द्यावा, साड्याच कशाला सोडून द्यावा? नदी प्रदूषण थांबवणं आता आपली जबाबदारी, गरज आहे. नदी आपली माय आहे. आज जो काय महाराष्ट्राचा विकास झालाय तो नदीच्या जीवावर झालाय. आपण गाडी घेतली पाण्याच्या जीवावर, नदीच्या जीवावर. आपण श्रीमंत झालो
आपलं पोरगं मोठं झालं, बंगला बांधला, हे उपकार आहेत धरणी माईचं. प्रदूषण थांबवा, काळाची गरज आहे. उलट घरातलं माथर माणूस मेलं, त्याची हाड नदीला टाकण्यापेक्षा आपल्या शेताच्या बांधावर कमर इतका खड्डा घ्या, त्या खड्ड्यामध्ये त्याच्या अस्थी पुरा आणि त्याच्यावरती एखादं झाड लावून टाका. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचा बाप तुम्हाला आशीर्वाद देत राहील. बदल करा, आणि बदल करायला डिरिंग लागते, धाडस लागते, कुणाचंही काम नाही. जगापेक्षा वेगळा निर्णय घ्यायचा म्हणजे थोडं धाडस लागते. निर्णय घ्यायला सुद्धा थोडी ताकद. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं काही सोपं आहे. आता राजाभाऊने शाळा काढली, 80 विद्यार्थ्यावर घरी शाळा चालू केली. बरं, आता आम्ही घरी गेलो होतो, अमोल भाऊ आम्हाला घेऊन गेले दादाच्या घरी. अजून पण घरावर अ आ इ उ असं लिहिलेलं सगळंच काही पुसलेलं. पण आज 80 विद्यार्थ्यांपासून 600च्या पुढं पोरं गेली. स्पर्धा परीक्षा असू द्या, बाकी सगळे शालेय उपक्रम असू द्या, या शाळेचे चांगले आहेत. एक आदर्श शाळा म्हणून कमी दिवसात नामारूपाला आलेली शाळा आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ज्याला ह्या 3 गोष्टी करणं जमत नाही त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलेला अभंग, आणि अभंगातलं पहिलं चरण एक सावली देणं, फुलाचं परम प्रयोजन आहे त्यानं सुगंधी असणं, साखरेचं परम प्रयोजन आहे तिनं गोड असणं, देहाचं परम प्रयोजन आहे आपण देशाच्या कामाला येणं. ऐक, आणि या मानवी जीवनाचं परम प्रयोजन आहे एक एका सहाय्य करू. जरा लीट ऐक, झाडाचं परम प्रयोजन त्यानं सावली दिली पाहिजे. जे झाड सावली देत नाही काय कामाचं. आयुष्याचं परम प्रयोजन आहे देशाच्या कामाला या. आणि हे ब्राईट फ्युचर नावाचं इंग्लिश मिडियम स्कूल करते. आता इथले शिक्षक सुद्धा हुशार आहेत. शिस्त, शांतता, जीवनमूल्य यांचा एकत्रित संगम इथं दिसून आला. सगळं आहे. आता काही शाळांची अवस्था, शाळा तपसायला शाळेचे अधिकारी आले, वर्ग 7वीचा, आणि मास्तर टेन्शन मध्ये, रातभर दाऱ्यावर गेल्याला त्याने शर्ट काढला, वर्गात अडकावला आणि दिली ठेव, झोपलं. बरं, शिक्षक बी असा होता. आता शिक्षक नाही, हे तुमचे शिक्षक होईल ना राजाभाऊ, असे दिसायला बी भारी आहेत का नाही, ते असे सगळे सर लोक, असं बरं वाटतं त्यांच्याकडे बघून. आता काही शाळेतल्या शिक्षकांना डस्टरची गरजच लागत नाही, फळा पुसायला. आपुले आपण करा सोडवलं, कौनच डस्टर लागला नाही ना. वर्गात आलं की निम काम डिरीच करते त्याची, फळा पुसायचं. तसलं झाडच्या झाड होतं, वर्गात आलं, झोपलं, दिली ठेव. आणि नेमकं शाळा तपसायला गाडी त्या दिवशी दारात, पोरं बनली, सर उठा, साहेब आले, मास्तर जात. आता नोकरी जाणार, शाळा तपसायला बाहेर गाड्या, पोरं वर्गात धिंगाणा करतात. मी तो झोपलेलो आणि अंगात शर्ट नाही. पण ते गुरुजी जरा हुशारच होते. 3G 4G 5Gच्या पुढचं नेटवर्क म्हणजे गुरुजी, ते गुरुजी हुशार.
त्या गुरुजी ध्यानात आला, आता आपली नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही, आपल्या अंगात तर कपडे नाहीत. आणि त्यात मी झोपलेलो. पण गुरुजी हुशार, साहेबाला आत येऊन दिलं वर्गात आणि मग पोरांना म्हणाले, पोरा हो लक्ष दे इकडं, आज आपली शाळा तपासणी आहे आणि त्यासाठी साहेब आलेले आहेत. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या, आपला शारीरिक शिक्षणाचा तास सुरू आहे. माझ्याकडे पहा, याला पोट म्हणतात, याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात. साहेब म्हणाले, लय मास्तर बघितले पण कापड काढून शिकवणारा गुरुजी अजून. आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला असा घोटाळा आहे. त्यामुळे शिक्षकाचं परमप्रयोजन असलं पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, बस हे महत्वाचं. झाड जुनं झालं, सावली द्यायचं कधी त्यानं बंद नाही केलं पाहिजे. आज आमच्या बाबूराव सरांचे ह्या मनापासून उपकार आहेत शाळेवर. चला पुढे दुसरं एक प्रयोजन, हा देह देशाच्या देवाच्या धर्माच्या कामाला आला पाहिजे. हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू. हा देश माझा जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. बसलेले काळे वाजवा. जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हिमालय माझा. बसलेले माझ्या पाठीमागं म्हणा, बसलेले. हा उंच हिमालय माझा. आवाज पाहिजे बसणाऱ्यांचा, माझ्या पाठीमागं म्हणायचा आवाज पाहिजे, पटवा थोडे हळू. हा उंच हिमालय माझा, हा उंच हिमालय माझा. पाठीमागं मोठी पोरं. हा उंच हिमालय माझा, हा उंच हिमालय माझा. हा विशाल सागर माझा, हा विशाल सागर माझा. ओ गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. कुणी नजर मावळी करता, नजर मावळी करता, अभिलाषा याची धरता, अभिलाषा याची धरता. मरण द्यावया सुरण पाहू द्या, पाहू पाहू द्यावे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, बसंती चोला माय रंग दे बसंती चोला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा धर्म का पग पग लगता है नारा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. बरंच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू याच देशात झाले. देशाचा अभिमान ठेवा आणि हे गरजेचं आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शिक्षक, प्राध्यापक, अध्यापक, संस्था चालक सगळेजण तुम्ही उपस्थित असता. पालक आपल्या लेकराला सध्याची देशभक्ती सांगा. सध्याच माझा राग येतो. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी लय राज्य केलं, पोरगाचं डोकं खांजावतं. कोण, कसन, कधी? इंग्रज
त्याला कस तरी होतं. त्यामुळं सध्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांमध्ये रुजल्या पाहिजे. 2 सगळ्यात महत्वाची गोष्ट, धर्मासाठी जीवन पाहिजे. आता बारीक आहे का बरं का, इथनं पुढचे मुद्दे महत्वाचे आहेत. अभंग कळलं एक सहाय्य करू कसं, लक्ष द्या, ताट बसा. ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंती बरोबर समाधान, आयुष्याबरोबर आरोग्य, ऐका बरं, चित्राबरोबर चारित्र्य, भावनाबरोबर भावना, दृष्टीबरोबर दृष्टिकोन आणि जगण्याबरोबर सुपंत आपल्या पोराला जगता आलं पाहिजे तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम. नुसतं जगायचं नाही, सुपंत पाहिजे. परत ऐका, ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे, आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे आणि श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे. ज्ञान आहे पण नम्रता नाही, काय उपयोग? त्याच्या शेजारी उभा राहून फोटो काढावा वाटला एखाद्या ज्ञानवंताच्या जवळ तरी जाऊ वाटेना का? ज्ञान आहे, नम्रता नाही. आणि अशी बरीच माणसं आहेत, ज्ञान भरपूर आहे पण नम्रता नाही. जरा नम्रता ठेवा. ज्वारीचं कणीस जे भरलेलं आहे ते झुकत, जे पोचट आहे ते असं ताट उभा राहत. आपला हा अंगठा आहे ना पोरांनो, अंगठा इकडे बघा, हा अंगठा, या अंगठ्यासारखं जगता आलं पाहिजे. हा अंगठा बघ प्रत्येक बोटासमोर जातो की नाही रे? करंगळी पुढे जातो, तर्जनी पुढे जातो, मध्यमा अनामिका सगळीकडे जातो ना. हे बोट जातं की नाही रे? सगळीकडे जाते. ते असं बोट असलं पाहिजे, अंगठ्यासारखं जीवन असलं पाहिजे. हे लय आगाव आहे. हे म्हणजे हे नाही, हे पण नाही, हे कळतं तुम्हाला? हे तर अजिबात नाही. हे लय आगाव आहे, भांडणात पुढं असतं, बघून घेईन. पहिलं आईबापानं बोट नाचवायची बंद करा. आता मला माहिती आहे घरात थोडस किरकोळ जरा ना तुला सांगून ठेवते, ते तेवढंच ध्यानात ठेवतो. बर असं आहे का? येऊ दे माझी बायको, मग बघतो तुला. हे बोट लय माणसात आणायचं. या अंगठ्यासारखं जगता आलं पाहिजे. ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. अरे ज्ञान असून नम्रता नसेल काय उपयोग आहे? नम्र झाला भूता नम्र राहा. साधू संतांचा आदर करा, आईबापाचा आदर करा. हे पोराव, शिक्षकांनी सांगितलं ना, शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. अभ्यास करायला सांगितलंय ना, अभ्यास केला पाहिजे. शांत बसायला सांगितलं, शांत बसलं पाहिजे. शिक्षक वर्गात आले, उठून उभा राहिलं पाहिजे. राहताना उठून उभा असतं का तुमच्या वर्गात? तसं शिक्षक वर्गात आले की उठून उभा राहता का? राहिलंच पाहिजे, गरज आहे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आता गुरुपौर्णिमा आली, मला वाटतं 4 दिवसावर गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला प्रत्येक वर्गातल्या मुलांनी आपल्या शिक्षकाचं पूजन केलं पाहिजे, त्याच्या पायाचं दर्शन घेतलं पाहिजे. हे बरोबर का चूक? आणि हे करणार असाल तर मनापासून टाळी वाजवा. बस बर. जो शिक्षक तुम्हाला शिकवतो, डोळ्यात तेल घालतो, स्वतःचं कुटुंब बाजूला सारतो, स्वतःची स्वप्न बाजूला सारतो आणि फक्त तुमच्या जग पाहतो, त्यालाही माहिती आहे इथून बाहेर गेलं आयुष्यात काय होईल. बोकडं कापणार फॉर्च्युनर घ्यायला लागले, उलटी टांगणार. आता शिक्षकाचं जीवन काय असतंय मी भोगले. 4,444 रुपयात 3 वर्ष काम केले मी. जमल्याला मोडायची पाळी आली होती माझं. हे आमचं बरं आहे, आपल्या इकडं आलं. सर मी तुमच्यातलाच होतो एकदा. 3 वर्ष इनशर्ट निघाला नव्हता माझा. 3 वर्ष दगडानं दगड पाठ झाली. बरं, मानसिकता एवढी विचित्र होती. एवढं शिकायचं आणि वस्तीच्या नामचं माप काढायचं. काय मास्तर, तरी आम्ही सहन करतो फक्त तुमच्या पायात. का? माझ्या वर्गात शिकणारे एखादं पोरग पुढे जाऊन डॉक्टर बनेल, वकील बनेल आणि अभिमानानं 4 लोकांना सांगेल या मास्तर नामाला घडवलंय फक्त एका शब्दासाठी तुमच्यावर प्रेम आहे आमचं. दुसरं काय आमचं? आवाज नंदा भाऊजया सगळं आहे तुमच्या मॅडमांना. तिने काही संसार सोडला नाही, सगळं आहे. तिला बी सासू आहे, तिला बी जाव आहे. बरं, जाव तर अशा ब्युटी पार्लर ज्या दिवशी बंद आहे त्या दिवशी दिसत नाही, बॅटरी लावून बघावं लागतं. पण तिचं बोलून घ्यावं लागते तुमच्या मॅडमला. का? वर्गात येते, तुम्हाला लेकरू मानते आणि तुमच्यावर माया करते. आज तुम्ही तुमच्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे का नाही केला पाहिजे? शिक्षकांना देव मानलं पाहिजे का नाही मानलं पाहिजे? आपल्या सरांना गुरु मानलं पाहिजे, हे लक्षात राहू द्या. आणि गुरुच्या
त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे. काळाची गरज आहे, हे लक्षात राहू. बदल झाला पाहिजे. आता मग परत ना मला परत कीर्तनाला बोलवा नाही तर बोलवू नका, पण एखाद दिवशी मी असाच मध्ये तुमच्या शाळेत भेट द्यायला येणार आहे. सहज एक दिवस तुमच्या शाळेवर पूर्ण झाला, फक्त दुपारच्या भाताची सोय करा थोडीफार. अरे खरंच मिळत नाही. काल मला फोन आला अमोलता त्याचा, जेवणाच्या सोयीचं कसं करू. मी त्यांना कालच सांगितलं, मला पोरांबरोबर मांडीला मांडी लावून बसायचंय आणि प्रसाद घ्यायचं. मला आज माझ्याकडे न्यायचं हे त्यांना सांगितलं. तात्या म्हणजे जिथं विषय गंभीर तिथं तात्या गंभीर असं नाही. लक्ष द्या माझ्याकडे. एक बदल केला पाहिजे, देशाचं प्रेम टिकलं पाहिजे, गुरुला आदर दिला पाहिजे. या 2 मुद्द्यापर्यंत आपण आता आलो. आता जरा बारीक आहे का, ज्ञानाबरोबर नम्रता. असं कीर्तनाची लिंक तुटू नाही द्यायची. तुम्ही पुढे बसलाय का नाही, तुमचं काम. ज्ञानाबरोबर नम्रता. बोला, ज्ञानाबरोबर. आता दुसरं, श्रीमंती बरोबर समाधान. श्रीमंती भरपूर आहे पण समाधान नाही, काय उपयोग? श्रीमंती आपल्यापेक्षा ते ऊसतोड कामगार बरे होते. अमोलता त्याच्या घरी टोळ्या येतात, जरा कोपटात राहते. 5:30 वाजता ऊसाच्या फडात ऊस तोडाय, 10:30 वाजता 2.5 टनाची बैलगाडी लोड, नवरा बायको 2 जण, दोघात मिळून 8 डझन पूर्ण. आणि जेवाय 2च भाकरी, भाऊ पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या, 2 गोऱ्या गोऱ्या पान. भाकरी बघितली का? भाकरी माझ्याकडे बघा, भाकरी. ज्वारीला काय म्हणतात तुमच्याकडे? ज्वारीच म्हणतात ना. ज्वारीच्या 2 भाकऱ्या असतात. तिकडे बघा, लक्ष द्या. खाली 1 भाकरी, वर 1 भाकरी, मध्ये पिठलं असतं, पिठलं हिरव्या मिरच्याचं पिठलं, त्याच्यावर असं तेल घातलेलं, कोथिंबीर टाकलेली, शेजारी मस्तपैकी मिरचा असतो, मिरचा ठेचा, त्याच्यावर तेल घातलेलं, लसूण खिसून घातलेला, जवसाची चटणी, करायाची चटणी, मस्तपैकी राजगिऱ्याची भाजी, जवसाच्या चटणीत तेल ओतलेलं, त्याला असं आळं केलेलं, लोणचं असतं, लोणचं ते असं भाकरीच्या पापुंद्र्यात मुरलेलं, त्याचं तेल असं भाकरीच्या पापुंद्र्यात उतरलेलं, भाकरीचा पापुंद्रा असा ओला गरगरीत झालेला, अशी ओली झालेली भाकरी, त्याच्या शेजारी मस्तपैकी मेथीची भाजी तोंडी लावायला, कैरी असते, कैरी चिरलेली, त्याच्यावर मस्तपैकी मीठ टाकलेलं, हळद लावली, असं मस्तपैकी असं आमटी असते. अजून थोडं सांगितलं, पिचकाऱ्या हांचाल एवढं तोंडाला पाणी. एखाद्या गरीबाच्या डब्याचं वर्णन ऐकून जर श्रीमंताच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर मला असं वाटतं श्रीमंतीपेक्षा समाधान महत्वाचं आहे. हे महत्वाचं. काय जाळायचं नाही, इस्टेटन लय श्रीमंत आहे, आपली मुलं हीच आपली श्रीमंती आहे. अजून 10-15 वर्षानंतर, आणि आताच तुम्हाला कोण विचारत नाही तुमचे बंगले किती आहेत, तुमच्या गाड्या किती आहेत. एक प्रश्न विचारला जातो पालकांना, तुमची मुलं काय करतात? हे पुराण वर्ष सरलं, निकाल लागला 1 तारखेला 2 तारखेला, तर तुम्हाला कुणी विचारत नाही वर्षभरात टीव्ही किती बघितला, बिग बॉस किती बघितलं, मालिका किती बघितल्या. एकच विचारलं जातं, किती टक्के पडले. काय विचारलं जातं? किती टक्के. म्हणून आनंद घ्यायचा जीवनाचा, अभ्यासाला महत्व. काय काळजी करू नका, काय सादळत बिदळत नाही पावसाला म्हणतो. इथं सागर असताना एवढ्या रिमझिमेला कशाला टेन्शन आहे? लक्ष द्या. 2, श्रीमंती बरोबर समाधान, आयुष्याबरोबर आरोग्य. कमीत कमी पावसामुळे तरी पदर घेतला घ्या. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंती बरोबर समाधान, आणि ज्ञानाबरोबर भक्ती पाहिजे, चित्राबरोबर चारित्र्य पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. हे लक्षात, हे कायम लक्षात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली, आई म्हणून पाठवली. साने गुरुजी लहान होते. 7 वर्षाच्या श्यामला आईने विचारलं, श्याम घरात ये. श्याम म्हणतो, पायाला माती लागते. आई, पायाला माती लागेल, घाण होतील पाय. माय म्हणाली, श्याम जसं लहानपणी स्वतःच्या पायाला माती लागू नये अशी काळजी घेतो, तसा मोठा झाल्यावर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे. ह्याला म्हणतात संस्कार गरजेचे. त्यामुळे चित्राबरोबर चारित्र्य. चित्र आज आहे उद्या नाही, चारित्र्य कायम राहील. चारित्र्य जपलं पाहिजे. विवेकानंद आपल्यात झाला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात घडले पाहिजेत, महात्मा ज्योतिबा फुले आपल्यात घडले पाहिजेत, ऐकलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्यात झाल्या पाहिजे. गरज आहे आता. आणि एक करायचं, देवाकडे जायचंय तर तसं नाही जायचं. कसं जायचंय? मग आमच्या महाराजांनी सांगितलं, एक असा हे करू अवघे धरू सुखंत. कसा धरायचा सुखंत? ऐका, महाराजांनी सांगितलं, जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव,
आजच्या कीर्तनाला साक्षात म्हणून राजा रंगाला घ्या जय हो. आज ब्राईट फ्युचर शाळेवर कमी करे ना बोलताना, ब्राईट फ्युचर शाळेवर एवढा आनंद आहे. आज हे ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल आनंदाने न्हावून निघतंय. घ्या आनंद. वामनाथ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थानाचा गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. सगळ्याचे आभार. आदरणीय राजाभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ऋषिकेश दादा, तेजस दादा, सगळ्यांचे मनापासून आभार. आमच्या विशाल दादाचे आभार, अमोल दादाचे आभार, तुषाररावांचे आभार, बाबूराव सर, शीतल मॅडम, सगळ्यांचे मनापासून आभार. योगेश सरांचे आभार. वाजवा टाळी. ज्याला नाचायचं त्यानं नाचा, ज्याला गायचंय त्यानं गा, ज्याला उड्या मारायच्या त्यानं मारा. हा नाचा सगळ्यांनी. हातवर हे पुराव, हातवर घ्या आनंद. हे परत मिळायचं नाही. जय हो. आवाज काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीलाही म्हणाला राजा तो शुभवान. जय हो. आनंदाने नांदत होते हे मुसलमान, 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 आनंदाने नांदत होते हे मुसलमान. जपूया गीता माझी एक पंढरपूर गाव, जपूया गीता माझी एक पंढरपूर गाव. विठ्ठलाचे नगर देखा, हो धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, हो धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, हो चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, हो चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. धरा फुगड्या फुगड्या महिला मंडळ फुगड्या धरा. गोल करा, गोल गोल करा. पोरींनी गोल केलं त्यांना गोल करा. करा गोल. हा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, काही भोजन. दोघं फुगडी करा. दोघं दोघं चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. हो विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, त्याचे चरणी त्याचे चरणी लक्ष लागो.
स्टाईल इथं काय होतं जरा गोल करा गोल 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 करा पुरा आपापले गोल करा 4-5 गोल करा सर लावून घ्या गोल आणि तुषार दादा कुठं आहेत त्यांनी इकडे या स्टेजवर मस्तपैकी त्यांना फुगडी खेळायला लावायची मला सपत्नीक असतील तर दोघं बी या मॅडम आहेत नाही त्यांच्या हा या दोघं जण सपत्नीक असतील तर दोघं पण या ज्यांना फुगडी खेळायची त्यांनी फुगडी खेळा परत वाटेल खेळलं असतं तर बरं झालं असतं स्वतःचा शूटिंग वाला बोलवून घ्या शूटिंग काढून घ्या तुमचं नेत्याच्या सभा होत्या त्या पावसात परमार्थ व्हायला काय झालं असं आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो कुंडलिक दिवसा शोभवाळ म्हणती हो कुंडलिक दिवसा शोभवाळ म्हणती हो दिवसा शोभवाळ म्हणती हो दिवसा
नाही म्हणायलो. पाऊस आला तरी नाही म्हणायला लागलं. घरा घरा फुगड्या खेळा मस्त. सगळ्याची तुमच्या दोघांची फुगडी झाली पाहिजे, नाही नाचून झाली पाहिजे अशी इच्छा आहे. दोघांची सगळ्याची इच्छा आहे भाऊची फुगडी नाचून झाली पाहिजे. नाचा बरं दोघं नाचून धरा. हा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, पंडित ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, रामदासांना गायकवाड यांनी महाराजांना हार घालण्याकरता ठिकाणी यायचंय.